हे बघा मित्रांनो, सुनसान सडक आणि इकडं असलेला हा ओढा, आमच्या शेटेमळ्यातला हा ओढा आहे. विषय सांगायचा म्हणजे त्या ठिकाणी आहे बिबट्या प्रवण क्षेत्र. एकदम झाडी झुडपं एकदम भरपूर प्रमाणात आहेत. ओढ्याच्या बाजूला असल्या कारणाने इकडं बिबट्या कधीही पाणी प्यायला येऊ शकतो. बघा, हे आमचं जीवन, हे असलं जीवन हे आमचं भयंकर. हे बघा, हे पाठीमागं बघा, सगळी झाडी झुडपं सगळीकडे जसं जंगल पसरलेलं आहे पूर्णपणे. बिबट्या कधीही येऊ शकतो, कसाही येऊ शकतो. बघा, हे बघा, हा रस्ता पाहू शकता किती घनदाट. इथून रात्रीचं यायचं म्हणजे एकदम जिकरीचं काम आहे, टेन्शनचं काम आहे. बिबट्या कधी आणि कुठून कसा हमला करीन सांगता येत नाही. हे पहा, हा ओढा आमचा. हा ओढा आहे, खूप खोल आहे आमचा ओढा. हे बघा, आम्ही दोघंही पण इकडे आता. हे बघा, हे पहा, हे क्षेत्र, हे वावर आहे आमचं. ह्या वावरामध्ये असलेले हे गबाळ बघा तुम्ही. आणि ही आमची सौभाग्यवती सध्या आमच्यावरती नाराज आहे, कारण विषय असा आहे की आमचं झालं भांडण, व्हिडिओ बनवता येत नाही म्हणून. आता मला सांगा, विषय काही एवढा अवघड नाही, गहन नाही, काय नाही. आता जे आहे ते आहे समजा, बरोबर का नाही. तर हे बघा, आम्ही दोघंही पण गावात काढतो. इथं बिबट्या कधी कुठून हमला करीन सांगता येत नाही. बिबटा प्रवण क्षेत्र आहे. ऐ सरे का, इकडं बघ, इकडं बघ, इकडं बघ, इकडं बघ, नाही तर बिबट्या आलो बघ. इकडं बघ. काय करायचं म्हणजे? 15 लाख रुपये भेटतील ना तुम्हाला. हा, 15 लाख रुपये भेटायचे आम्हाला. काय ठार घालायचे 15 लाखाचं? बिबट्याने नेलं बायकोला तर 15 लाख रुपये भेटतील ना. हो 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 हो. काय बायकोलाच नेतो का? दुसरं कोणाला नेऊ शकत नाही का? मग दुसरं नाही नेलं. हा वा, काय आहे ना, हे उगाच अर्थहीन बोलणं याला म्हणतात, अर्थहीन बोलणं. मतलब नाही त्या बोलण्याला. हे बघा, हे वाढलेलं हे एवढं गवत 5 महिने शेतामध्ये काहीच करता नाही आलं. का तर पाऊसच उघडानं, सारखा वासवा, सारखा पाऊस. करायचं काय? पाळायचं का? पाळणार आहे त्यांचं. बरोबर आहे ना. आपण किती नाही म्हणत, त्याला जोपर्यंत यायचं तोपर्यंत येणारच आहे ना. तर पाहू शकता मित्रांनो, गावाकडलं वातावरण. त्या वातावरणाचा बघा, घ्या मस्तपैकी आनंद आम्हालाच मिळतो गावाकडं. तर मित्रांनो पाहू शकता, सध्या पाऊस उघडल्यानंतर पहिल्यांदाच आता वावर फाणायचं चालू आहे. सध्या गावाळाने खूप अक्षरशः हैदूच मांडला आहे. पावसाने तर मांडलाच होता, गावाळ पण भरपूर झाल्यात. आणि पाहू शकता गावाकडलं वातावरण मित्रांनो. मला तर खोटं नाही सांगत, कालचा जो मी त्या वावरात गेल्यानंतरचा क्षण पाहिला ना, एकदम दिलखुश. आणि पाहू शकता आमच्या गावाकडील डोंगरावर असलेलं खंडोबाचं मंदिर कसं दिसतंय. हा, स्वर्गात आल्यासारखं वाटते का ना मित्रांनो. तर चला मग आता देतो तुमची रजा, कारण भेटूयात पुढल्या ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा मित्रांनो. धन्यवाद. चला.